हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत शेवग्याच्या शेंगाचे सूप। तर मी हे शेवग्याच्या शेंगा घेतलेले आहेत। याची सालं थोडीशीच काढायची आहे, जास्त काढायची नाही, कारण हे सालीमध्ये पण खूप विटॅमिन्स असतात, कॅल्शियम असते। हे खूप गुणकारी आहे शेवग्याच्या शेंगा। तुम्ही आजारपणामध्ये घ्या, स्वस्थपणामध्ये घ्या, अशा प्रकारे ह्या शेवग्याच्या शेंगांचं गुणकारी सूप आज आपण बनवत आहोत। त्यासाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे। असा जास्त बारीकही नाही, अशा थोडी करून घेतलेले आहेत। आणि मोठ्या शेंगा घेतलेल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये गर जास्त निघतो। आणि अशक्तपणा असला, वजन कमी करायचे असले तरी हे चांगले, याच्यामध्ये बेनिफिट्स भरपूर प्रमाणात असते। आता ह्या शेंगांमध्ये आपण 1 ग्लास पाणी घालत आहोत। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहोत। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि कुकरला 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया। अशा प्रकारे मी कुकर बंद केला आहे आणि आता आपण गॅसवर ठेवून देऊ। 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण याला चांगले शिजवून घेऊया। अशा प्रकारे मी कुकरला लावून घेतले आहे। आता आपण शिजेपर्यंत बघा। तर फ्रेंड्स, यामध्ये मी टोमॅटो घालायचे विसरले, तर मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे। मी टोमॅटो यामध्ये कुकरमध्ये घालत आहे। आता हे सगळे आपण शेंगा, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो हे याच्यामध्ये शिजवून घेऊया कुकरमध्ये। बघा तर फ्रेंड्स, आपण कुकर उतरवला आहे, शिट्टीचा आवाज बंद झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आपल्या शेंगा मस्तपैकी शिजलेल्या आहेत, छानशा शिजलेल्या आहेत। बघू शकता आपण, अशा प्रकारे शेंगा शिजलेल्या आहेत। आता आपण याला स्ट्रेनरने गाळून घेऊया। अशा प्रकारे गाळून घेत आहे आणि थंड करून आपण मिक्सरच्या जारला लावून घेणार आहोत। हे स्टॉक जे म्हणजे सूप जे निघालेलं आहे, अशा प्रकारे तुम्ही उकळून पण हे सूप पिऊ शकता। यात चवीनुसार मीठ घालून, याच्यामध्ये मी बनवलं आहे ना, याच्यामध्ये तेल आहे ना तूप आहे ना कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। कॉर्नफ्लॉवर घातला तर त्यामध्ये घट्टपणा येतो, पण मी घातला नाही। असंच सोप्या पद्धतीचा सूप बनवलेला आहे। अशा प्रकारचं सूप जरी तुम्ही पिले तरी हेल्दी आहे। आणि हे आता आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी हे थंड करून मिक्सरच्या जारला लावून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी थंड केलं आहे, स्ट्रेनरमध्येच थंड केले। अशा प्रकारे मी हलवून, चमच्याने हलवून असे थंड केलेले आहे। आता हे मिक्सरच्या जारला लावून घेऊया। याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो चोथा टाकला आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातले आहे आणि त्यामध्ये 1 हिरवी मिरची घालत आहे टेस्टसाठी। आणि आता हे मिक्सरच्या जारला फिरून घेऊ। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता ह्या स्ट्रेनरमध्ये मी गाळून घेते। यामध्ये थोडेसे पाणी घालूया आणि मिक्सरच्या जारला जे काही लागलेले आहे ते काढून घेऊया। पहिल्यांदा ह्याचे स्ट्रेनरमधून आपण हा चोथा गाळून घेऊया। अशा प्रकारे आपण गाळून घेत आहोत।
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला चोथा निघालेला आहे। आता हे मिक्सरच्या जारला अर्धा कप पाणी घातलेले आहे, हे आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व पुन्हा गाळून घेऊया। अशा प्रकारे आपल्या चोथ्यातला सर्व गर याच्यामध्ये निघून येईल। अशा प्रकारे आपण गाळून घेतलेले आहे। आता हा चोथा फेकून देऊया। दाबून दाबून यातला रस काढून घेतलेला आहे। हे फेकून देऊया आणि स्ट्रेनरला जे काय असेल ते आपण असं गाळणी डुबवून काढून घेऊया। चला तर आता आपण पुढची तयारी करूया। बघा तर फ्रेंड्स, आपले सगळं सूप तयार, याचा ज्यूस काढून झालेला आहे। मी आता गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे। आता हे सूप आपण पुन्हा गाळूया की ज्याने यामध्ये काही क्रिस्टल राहिले असतील तेही निघून जातील। हे सूप रोज पिल्याने हेल्दी राहतं। माणूस आपल्या याने ताकद मिळते, शक्ती मिळते, रोग प्रतिबंधक आहे। अशा प्रकारे मी गाळून घेतले आहे। स्ट्रेनरला जे काय राहिले असेल अशा प्रकारे आपण काढून घेऊया। याला चांगली उकळ येऊन देऊया। एक मोठ्या शेंगापासून 4 माणसांसाठी सूप तयार होते। मोठी शेंग, जाड शेंग होती। अशा प्रकारे मी ती उकळून तयार केली। आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। मी अर्धा चमचा मिरे पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, पाव चमचा मी चाट मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि थोडे पाव चमचा मी काळे मीठ घेतलेले आहे। आता हे सर्व आपण ह्यामध्ये घालून घेऊया। याला जास्त तिखट पण करायचे नाही। मी एकच मिरची घातली आहे, ती तिखट नाहीये। कॉर्नफ्लॉवर, तेल, तूप न घालता मी अशा सोप्या पद्धतीने, याचा पण खूप छान होतो, त्याने फक्त घट्टपणा येतो। पण अशा प्रकारे तुम्ही सूप बनवाल तर खूप टेस्टी आणि सर्व बेनिफिट्स याच्यामध्ये आहेत। आणि शिवाय तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातला तर फक्त घट्टपणा मिळतो। मी ते काही घातले नाही, असं साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। आता याला एक चांगली उकळ येऊन देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले सूप चांगले शिजले आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। अशा प्रकारे कोथिंबीर घातलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया। बघा तर फ्रेंड्स, आपलं हे शेवग्याच्या शेंगाचं सूप हेल्दी, पौष्टिक, सर्व गुणांनी भरपूर असे आजारी माणसांना द्या, सदृढ माणसांना द्या। हे खूप टेस्टी आहे, हेल्दी आहे। रोज करा आणि रोज प्या। याने खूप शरीराला औषधी गुण मिळतात। अशा प्रकारचे हे हेल्दी सूप तुम्हीही करून बघा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।